मणिपूरमधला हिंसाचार सर्वांनाच माहिती आहे, पण या मणिपूरच्या हिंसाचारात बारामती तालुक्यातल्या एका जवानाला गोळी लागली आणि त्या गोळीने जखमी झालेले हे जवान उपचारासाठी मात्र बारामतीत आले. ते जवान माझ्याबरोबर आहेत, त्यांच्यावरील उपचार यशस्वी झाले. देवदूतांनी बारामतीच्या पुन्हा एकदा प्रयत्नाची शिकस्त केलेली आहे आणि त्यांना वाचवले. शंकर मधने आपल्याबरोबर आहेत, निरावागचे. आता कशी परिस्थिती प्रकृती तुमची? चांगली आहे, ठीक आहे. काय झालं होतं नेमकं? तिथं एक कुकई आणि मतई ह्या दोन जमातींचा वाद झाला होता आणि तिथं ते दोन पोलीस सस्पेंड केल्यामुळे त्यांनी तिथल्या सस्पेंडला मारण्यासाठी ते आले. त्यावेळेस मग आम्ही आमच्या ड्युटी तिथं असल्यामुळे आम्ही त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्यातली एक जमात होती ती ऐकलीच नाही आणि त्यांनी मग आमच्यावर फायर चालू केला, फायर चालू केला. त्यानंतर आम्हाला परमिशन वरून मिळेल तोपर्यंत आमचे 7-8 जण मुलं जखमी झाले आमचे जवान. आणि त्यात मलाही थोडंसं लागलं, एक 12 इथून हनुवटीवरून आत इथं लागलं, इथून ह्या साईडला गोळी ह्या साईडला गेली मणक्यात, इथून इकडे गेली आणि मी त्याचा प्रयत्न खूप दुखायचं. मला एक ट्रीटमेंट करायला मला उपचार मिळाला. घडल्या तुम्हाला कळलंच नाही? घडल्या मला समजलं नाही. त्यानंतर मग मी सुट्टी अप्लाय केली, सुट्टीला आलो. आल्यानंतर मी फलटणला फिरलो, बारामतीला फिरलो, परंतु कोण रिस्क घेईना. कारण म्हणायचे की तुम्ही गव्हर्नमेंट सर्वंट आहात, आहे नाही. मी शेवट मी डॉक्टर सरांकडे आलो, मधने सर म्हटले मी करतोय व्यवस्थित. आता ही कहाणी सुरू होते वैभव मधनेंकडून. डॉक्टर वैभव मधने बारामतीतले निष्णात कान घसा नाक तज्ज्ञ आहेत की ज्यांनी कोरोनाच्या काळात म्युकरमायकोसिसची शेकडो शस्त्रक्रिया केल्या, यशस्वी केल्या. मधने सर, पुन्हा एकदा आपण मटणाच्या तुकड्याबद्दल पाठीमागे भेटलो होतो, त्यावेळी तुम्ही ते यशस्वीरित्या शस्त्रक्रिया केली होती. आज पुन्हा एक वेगळी शस्त्रक्रिया आहे. ह्या शस्त्रक्रियेचं वैशिष्ट्य काय होतं? वैशिष्ट्य म्हणजे ही शस्त्रक्रिया करताना जोखीम अशी होती की ती मानेच्या 4थ्या मणक्याजवळ होती आणि तिथून मणक्यातून बाहेर निघणाऱ्या ज्या नसा असतात त्या त्यांना कुठे इजा पोचू नाही ह्याची खूप अतोनात काळजी घ्यायला लागली. नाहीतर ऑपरेशन एका बाजूला आणि ऑपरेशनचा साईड इफेक्ट खूप झाला असता. म्हणून ही शस्त्रक्रिया थोडी गुंतागुंतीची होती. ते ज्या परिस्थितीत आले त्याच्यानंतर काय म्हणजे त्यांनी काय तुम्हाला सांगितलं, तुम्ही त्यांच्या काय तपासणी केल्या आणि त्याच्यातून काय निष्पन्न झालं? नाही, यांच्या ऑलरेडी तपासण्या झाल्या होत्या. ते 2-3 डॉक्टर्सकडे आले होते जाऊन आणि प्रत्येकांचा सल्ला असाच होता की किचकट आहे म्हणून ते जास्त घाबरलेले होते. आणि त्यांचे वडील ऑलरेडी पोलीस मिलिटरी हॉस्पिटलमध्येच सर्व्हिसला होते 30 वर्षे. त्यांच्या मेडिकलचं बऱ्यापैकी ज्ञान होतं. पण ते माझ्याकडे आले की असं असं आहे, तर त्यांचे CT स्कॅन्स वगैरे ऑलरेडी झालेले होते. तर ते पाहून आपण एक निर्णय घेतला की हे आपल्याकडून होऊ शकतं. मग त्याचा मी काही वेळ घेतला. त्यांना म्हणलं मला काय अवधी द्या, मला ह्या ऑपरेशनचं प्लॅनिंग करायला लागेल. मी यांच्याकडून 10 ते 12 दिवस घेतले आणि की मला हे प्लॅन करू द्या, गरज पडली तर मला कोणा दुसऱ्या डॉक्टरांना बोलवायची गरज पडते का हे पण मला बघू द्या. पण योगायोगाने मला कोणाला बोलायची गरज पडली नाही. ते ऑपरेशन सक्सेसफुल झालं. कोणती गोळी होती, कशा प्रकारे आत गेली होती, ती किती स्पीड असेल, काय त्याचा सांगू शकत नाही. पण त्या गोळीचा एंट्री पॉईंट हे हनुवटीतून होता आणि तो सरळ इकडे जाऊन अडकला होता 4थ्या मणक्याच्या. आणि एक तुकडा त्याचा घशाच्या मागच्या मणक्याला चिटकलेला होता, तोही आम्ही काढला, जेणेकरून त्यांना गिळताना खूप त्रास होत होता. आता ते एकदम कम्फर्टेबल आहेत, त्यांचं सगळं दुखणं कमी झालेलं आहे. तुम्ही कुठं कार्यरत आहात? आणि मी माझं प्रॉपर युनिट माझं सिक्कीममध्ये, नॉर्थ सिक्कीममध्ये, पेगाँगमध्ये, इंडो तिबेट बॉर्डर पोलीसला. मी चायना बॉर्डरला असतो. पण एक ड्युटीसाठी मला मणिपूरला पाठवलं होतं दिवाळीच्या दिवशी. तुम्ही सेनेत आहात? मी आता 10-10वी वर्ष चाललंय माझं. आणि कधीपासून तुम्ही मणिपूरला गेला? मणिपूरला मी दिवाळीनंतर ऑक्टोबरमध्ये गेलो, ऑक्टोबर-नोव्हेंबरला दिवाळीला गेलो. 14 फेब्रुवारी 2024ला आता झाली ती घटना. त्याविषयी संध्याकाळी 8:30च्या दरम्यान मला लागलं होतं. म्हणजे मला परिस्थिती एवढी खराब झाली की मला खाण्यासाठी बी त्रास होत होता. मधने सरांनी पहिल्यांदा खाणे सरांनी इथली गाठ होती ती काढली माझ्या अगोदर. मग माझं खाणं चालू झाल्यानंतर मग त्यांनी पण काय कालावधी घेऊन नंतर परत दुसरं ऑपरेशन केलं. म्हणजे त्यांनी एक ट्रीटमेंट मधने सरांनी माझ्यावर चांगली ट्रीटमेंट केली. तुम्हाला बारामतीतच काय हवंसं वाटलं? बारामतीत, कारण मी सुट्टीला आलो म्हटलं बारामतीतल्या डॉक्टरांना थोडा हे आहे म्हणून मी त्या सल्ल्यानुसार मग 2-3 डॉक्टरांना भेटलो. कारण सगळ्यांचे रेफरन्स घेत ह्यांच्याकडे आलो. ह्यांनी मग सांगितलं की मग डॉक्टर भीती घालायची की तुला असं होईल तसं होईल. त्याच्यामुळे आम्ही भ्यायचो. मग डॉक्टरांची योग्य सल्लामसलत केलं आणि त्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की बाबा होईल, मी करतो सक्सेस. कारण आम्ही मग म्हणलो होतं मग पुण्याशिवाय आम्हाला पर्याय नव्हता. आम्हाला म्हणायचे पुण्याला कोण सजेशन करायचं की पुण्याला जावा किंवा दुसरीकडे जावा.
आम्ही म्हणलो डॉक्टरांकडे बी आम्ही विश्वास दिला, डॉक्टरांनी आमचा विश्वासाला म्हणजे हे करून आम्ही डॉक्टरांनी केलं, आम्ही डॉक्टरांचा व्यापार व्यक्त करतो आम्ही डॉक्टरांचं. तुमचे वडील आहेत हा, हे वडील ना? आमचे. तुम्ही पण मिलिटरीच्या मेडिकल हॉस्पिटलमध्ये EMC आर्मी मेडिकल कोर्समध्ये ॲज अ कार्डिओग्राम याचा टेक्निशियन होतो. मी 24 वर्ष अबाउट 24 इयर्स मी सर्व्हिस केलेली आहे. मग त्याच्यामुळे मला थोडासा अनुभव होता आणि जे इथले जे डॉक्टर आहेत त्यांचा सल्ला घेऊन ENT स्पेशलिस्ट डॉक्टर वैभव मदने साहेब ह्यांच्याकडे आम्ही आलो. मग त्यांनी आम्हाला सल्ला दिला की असं असं करूया. मग थोडं वेट गाऊ, थोडं तुम्ही वाट बघा, पहिलं करतो या पहिलं एक करू, नंतर दुसरं आपण दुसरं काय मला थोडा वेळ द्या आणि दुसरं करून देऊया म्हणले. म्हणून आम्ही आज आलो सरांच्याकडे सकाळी. मदने सर, म्युकरमायकोसिस नंतर अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया तुमच्याकडे येत आहेत. खरं तर एक वेगळी हातोटी पण आहे आणि रिस्क घ्यायची तुमची क्षमता आहे. खरं तर तिथपासून आतापर्यंतचा अनुभव कसा आहे? नाही, हा अनुभव पूर्ण वेगळे आहे दोन्ही पण. अनुभव म्हणजे कसं आहे की आमचं कामच आहे आणि आपण जे काही शिकलोय ते योग्यरित्याने त्याचं ॲप्लिकेशन व्हावं आणि आपण काय जे समाजाला देणं लागतो ते त्यांना परत द्यावं, हीच माझी भावना असते. आणि ह्याच्यामध्ये या कुटुंबाला तरी मी अजून तरी काही पैसे मागितलेले नाहीत आणि ॲक्च्युली हे आपल्यासाठी लढतायत आणि हे गव्हर्नमेंटचं काम असायला पाहिजे होतं, ते आपण करूया, हा माझं म्हणजे म्हणणं आहे. खरं तर हे बारामतीच्या आरोग्याचं वैभव म्हणावं लागेल, कारण अनेक अशा घटना बारामतीमध्ये घडत असतात आणि बारामतीतील देवदूत या अशा घटनांमध्ये ज्या अतिशय किचकट आणि क्लिष्ट स्वरूपाच्या असतात त्यातून मार्ग काढत असतात, रुग्णांना दिलासा देत असतात. ही अशीच आणखी एक घटना आपल्याला पाहायला मिळालेली आहे. धन्यवाद.